कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा वाद या संदर्भातली पुढची बातमी येते। कोल्हापुरी ब्रँड वाचवा अशा पद्धतीचं पत्र देण्यात आलंय। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र बघायला मिळत आहे। हजारो कोटी कमवणाऱ्या कंपनीने कोल्हापूरवासियांना रॉयल्टी द्यावी, कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा या शिष्टमंडळाला कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। जगभरामध्ये कोल्हापुरी चप्पल अतिशय फेमस आहे आणि मिलानमध्ये झालेल्या प्राडा स्प्रिंग समर 2026 या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलीप्रमाणेच डिझाईन केलेलं सँडल परिधान केलेलं होतं। आंतरराष्ट्रीय रॅमवरती प्राडा मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चप्पल दिसून आल्या आणि कोल्हापुरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या चप्पलांना कंपनीकडून कोणतं श्रेय देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे हा वाद रंगला आहे। तर आपण बघतो कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा जगप्रसिद्ध ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं। त्यामध्ये कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं काही नाव नव्हतं। त्यांनी त्या चप्पलावरती त्यांचा लोगो टाकला आणि त्याचं प्रदर्शन त्या फॅशन वीकमध्ये केलं। मागचे काही दिवस मी बघतोय अनेक लोक खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्यावरती मोठ्या प्रमाणात आवाज स्वतःचा उठवत आहेत। आम्ही आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली आयडेंटिफाईड चप्पल आहे। त्याचा GI टॅग अप्रूव्ह झाला होता 2019 साली आणि कुठलाही ब्रँड तो डिझाईन लेदरमध्ये करून स्वतःचं डिझाईन आहे म्हणून हे विकू शकत नाही। त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की आम्हाला इथून पुढं त्या चप्पल जे प्राडा ब्रँडनी त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं। त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला कळालं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे 2023चा त्यांचा सेल 7,000 कोटी रुपयांचा होता। त्यामुळं ह्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास असणार आहे। तर त्या चप्पलातनं मिळणार जे उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्षोनवर्ष राबणारे आमचे कोल्हापुरी चप्पल बनणारे कारागीर जे आहेत त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे, अशी आम्ही 2 मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे। आनंदाची बातमी अशी पण आहे, मुख्यमंत्री महोदयांना या पूर्ण विषयाचा गांभीर्यता मानते आणि तिथल्या तिथंच त्यांनी त्यांच्या टीमला सूचना दिल्या की ह्यावरती तातडीने कारवाई व्हावी आणि कोल्हापूरच्या लोकांना, कारागिरांना त्यामध्ये न्याय मिळावा। तर कोल्हापुरी चपलेप्रमाणेच डिझाईन केलेलं सँडल या रॅम्पवॉकमध्ये परिधान केलेलं होतं आणि अनंतर हा सगळा वाद उफाळून आलेला आहे।